सगळ्या गोष्टीची शहानिशा त्यांनी जर का अशा पद्धतीनं आम्हाला दादांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लावावं लागते तर ते आम्हाला म्हणजे हे विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. त्यामुळं आपल्या आपल्या पद्धतीनं जे काही राष्ट्रवादीमध्ये काम करणारे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, हे त्या ठिकाणी त्यांना वाटतं की असं कसं होऊ शकतं. त्याच्यामुळं ते ह्याची चौकशी शेवटी होईल, चौकशी समिती गठीत होईल, सगळ्या गोष्टीची शहानिशा त्या ठिकाणी होईल आणि जो काही विषय नेमकं काय झालंय हे कळायलाच मार्ग नाही. म्हणजे अवघ्या अक्षरशः एक 10-5 सेकंद जरी तेवढे जर का ते दुर्दैवी जो काही तो काळ होता तो जरी तेवढा जर हे झाला असता तर ते त्या एअरस्ट्रीपवर जे काही आहे त्या विमानतळावर त्या एअरस्ट्रीपवर तिथं ते विमान लँड झालं असतं. कारण मी तिकडं जाऊन मी त्या घटनास्थळावर जाऊन पाहणी केली, पाहिलं नेमकं काय आहे. तर तिथं लक्षात येतं की फक्त एक 2-5 सेकंद तेवढे जर का दुर्दैवी टळले असते तर ते विमान त्या धावपट्टीवर त्या एअरस्ट्रीपवर जे काय आहे लँड झालं असतं. त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण याच्यामधनं काय नेमकं झालेलं आहे, विमानात खराबी होती का काय नेमकं झालंय याच्या बाबतीतलं जे काही सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. यासाठी लोक मागणी करतायत, याची चौकशी होईल.